सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रमुख आधार असलेल्या जिल्हा परिषद शाळा कायम सुरू राहाव्यात आणि कोणत्याही परिस्थितीत त्या बंद होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषद शाळा बचाव अभियान राबवण्याचा निर्धार करण्यात आलाय। या अभियानाच्या नियोजनासाठी रविवारी 23 ऑगस्ट रोजी जुन्या पंचायत समिती सभागृहात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली। बैठकीमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसमोरील विविध अडचणी, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची उपलब्धता, शाळांमधील आवश्यक भौतिक सुविधा तसेच शाळा टिकविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण या शाळांवर अवलंबून असते। शाळा बंद झाल्यास गोरगरीब पालकांवर खासगी शिक्षणाचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचे उपस्थितांनी नमूद केले। शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे, आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देणे, मूलभूत सुविधा निर्माण करणे तसेच शासन स्तरावर विविध मागण्या मांडण्यासाठी पुढील काळात व्यापक अभियान राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली। गावागावातून पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, ग्राम शिक्षण समितीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी युवक आणि नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। हे अभियान कोणताही पक्षभेद, व्यक्तिभेद अथवा राजकीय मतभेद न ठेवता सर्वसमावेशक पद्धतीने राबवण्याची भूमिका यावेळी घेण्यात आली आहे। पक्षभेद विसरूया, गावाची शाळा वाचवूया या भावनेने सर्वांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळांना बळ देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे व यासाठी लवकरच शाळा बचाव समितीने स्थापन करून प्रत्येक गावात विशेष मोहीम राबवण्याचाही संकल्प करण्यात आलाय। या अनेक गावच्या अडचणी, अनेक गावांमध्ये शिक्षक नसल्याच्या प्रतिक्रिया आपण मीडियाच्याच माध्यमातून प्रशासनाने दाखवल्या। प्रशासनाने जे जाग आली आणि अनेक ठिकाणी शिक्षक दिले, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांच्या सहकार्याने, कुठे याच्यातनी राजकीय भूमिका न घेता पण राजकारणाच्याच माध्यमातून हा विषय सोडावा लागणार आहे। सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या हक्कासाठी शाळा वाचवा, शाळा गाव वाचवा असं एक अभियान आपण सुरू करतोय। म्हणून त्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित होतो। सर्वांनी सहकार्य केलं। यापुढेही समिती अशीच काम करेल आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावचा शाळा वाचवायचा प्रश्न सोडवला। शाळा वाचविण्यासाठी नेमकं शिक्षकांना काय करायला पाहिजे असं तुमचं? शिक्षकांनी दिलेली नैतिक जी जबाबदारी आहे, जे शासनाने दिलेली जबाबदारी, त्याचे कर्तव्य जर त्याने प्रामाणिकपणे पार जर पाडलं तर शिक्षणाचा दर्जा नक्की सुधारला जाईल आणि प्रत्येकाचा विश्वास शिक्षकावर बसेल। जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर, वाशिम।